शत्रूलाही मित्र बनवण्याची क्षमता मधुर शब्दात असते. सख्यांनाही वैर बनवण्याची क्षमता स्वार्थीपणाच्या भावनेत असते. आणि विश्वासाला जिंकण्याची क्षमता ही सत्यात असते. पण जवळ काही नसूनही आयुष्यभर आनंदात राहण्याची क्षमता फक्त मोकळ्या मनात असते. माणसाचं मन हे मोकळं असतं. म्हणून तुमच्यासाठी कान्होबा सांभाळी आपुली गोधनी एक भावपूर्ण मराठी लोकगीत गोंधळी गीत आहे, जे कृष्ण भक्ती, ग्रामीण संस्कृती आणि स्त्रीमनाच्या भावनांशी निगडीत आहे. ही गीत कृष्णाच्या निस्वार्थ भक्तीचे, प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे प्रतीक आहे. कान्होबा सांभाळी आपली गोधनी. भावगीत गायक मच्छिंद्रजी दीक्षित आणि त्यांचे सहकारी कलाकार यांच्या समवेत कान्होबा सांभाळी आपली गोधनी.
मांजराला घाबरतो, मांजर कुत्र्याला घाबरतं, कुत्रा पुरुषाला घाबरतो, पुरुष बायकोला घाबरतो आणि बायको उंदराला घाबरतो. अशा तऱ्हेने वर्तुळ पूर्ण होतं. धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य, संगीत, राजकारण आणि समाजकारण यांचा समृद्ध वारसा दमदारपणे जपणारे पुरंदरचं नेतृत्व आदरणीय संजयजी जगताप साहेब, माझे आमदार पुरंदर हवेली यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. मी स्वर साधक टीमच्या वतीने आमदार साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि परत एकदा आम्ही संगीताच्या दुनियेत जात आहोत. ज्योत से ज्योत जगाते चलो, एक प्रेरणादायी आणि मानवतेचा संदेश देणारे हे सुंदरसे हिंदी गीत. हे गीत फिल्म ज्ञानेश्वर महाराजांची 1964 साली ही फिल्म आली होती. त्यातील लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजात गायलेलं हे सुंदरसे गीत आहे. आपल्या प्रकाशाने इतरांचे जीवन उजळीत जा, प्रेम, दया आणि सहानुभूतीचं पावित्र्यात सगळीकडे पसरत जा सांगणार हे सुंदरसे गीत ज्योत से ज्योत जलाते चलो. हे सुंदरसे गीत घेऊन येत आहेत आमचे सदाबहार गायक पुरंदरच्या गानभूतीला सुवर्णताई होते. यांच्या सुरेल आवाजामध्ये आमदार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि गीताचे बोल सुद्धा योगायोगाने ज्योत से ज्योत जगाते चलो. मी सन्माननीय संजय जगताप साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ज्योत प्रज्वलित करायची आहे. हा सुंदरसा योग कुठून येतो? मला वाटते तुकाई देवीच्या मनात ते असावं की ज्योत से ज्योत जगाते चलो. आपलं आगमन आणि गीतही बरोबर त्या टायमिंगला हा सुंदरसा योग जुळून या ठिकाणी आलेला आहे. सर्वच मान्यवर मंडळी, आनंद भैया जगताप आपणही उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. सन्मान्य गिरमे साहेब, आपलंही मनपूर्वक स्वागत. ज्ञानाने, मानाने आणि मनाने समृद्ध असणारे व्यक्तिमत्व आदरणीय संजयजी जगताप साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करणारा खरं तर हा दीपावलीचा सण सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर, आरोग्य, प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय हो, हा दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जात आहेत. या ठिकाणी अनेक नामवंत मंडळी आहेत. मी थोडं नवीन असल्यामुळे मला बऱ्याच जणांचं नाव माहीत नाही, परंतु आपण सर्वजण आदरणीय आहात. आपल्या सर्वांचं मी शब्द सुमनाने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. काटकर सर. सासवड शहर भाजपचे अध्यक्ष सन्माननीय आनंद भैया जगताप. ओके. महिला सरचिटणीस सौ चौरेताई यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचंय. आपण सर्वजण आदरणीय आहात. उपस्थित सर्वच कला रसिकांचं मी शब्द सुमनाने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही नामोल्लेख माझ्याकडून झाला असेल, परंतु आपण सर्वजण तितक्याच तोला मोलाचे आहात आणि हा कलेचा आनंद घेण्यासाठी आपण सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहात. मी स्वर साधक परिवाराच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि ज्योत से ज्योत जगाते चलो हे सुंदरसं गीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चित्रपटातलं हे गीत आहे. योगायोगाने आमच्या टीमचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक दुरकर साहेबांच्या अर्धांगिनी उषा दुरकर, डॉक्टर उषा दुरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभहस्ते सुद्धा या ठिकाणी दीप प्रज्वलन होतं. आपलं वैद्यकीय पेशा सांभाळत आपल्या पतिराजांना संगीत क्षेत्रात तितकीच तोलामोलाचे साथ देणारे त्यांच्या अर्धांगिनी सन्माननीय जगताप मॅडम यांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलनासाठी मंचाकडे यायचंय. आपल्या शुभहस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. अनेक नामवंत मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. सन्माननीय दिवाळी पहाटचा सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सौजन्याने या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर एक आनंदमय, उत्साहदायक असा हा सोहळा
आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असताना सर्वांना हा एक आनंदाचा क्षण आपण सर्वजण अनुभवत आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करत आहेत. आज या ठिकाणी दिवाळी पहाट या निमित्तानं प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सासवड यांच्याकडून दिवाळी पहाट या निमित्तानं इथं कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम भरगच्च संख्येनं साक्षात तुकाई मंदिर देवीच्या प्रांगणात अतिशय उत्कृष्टरित्या सादर होत आहे. त्या निमित्तानं मी एक दोन शब्द तुम्हाला गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या अवधूत मूर्तीच्या आज गुरुवारच्या दिवसाच्या निमित्त आणि भाऊबीज या निमित्तानं तुकाई देवीच्या मंदिराच्या प्रांगणात सर्व मंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिका शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते या ठिकाणी हा सादर होणारा कार्यक्रम म्हणजे दुधात साखर दुग्ध शर्करा योग म्हणलं तरी वापर ठरणार. आज आपल्या भारतीय परंपरेने जे सण सादर होतात ते अमावस्या या कालावधीतच साजरे होतात आणि दिवाळी सण हा तिमिराकडून तेजाकडे जे की अमावस्येच्या रात्रीचा अंधार जाऊ दीप प्रज्वलन करू आपली वाटचाल ही तेजाच्या दिशेने हो अशाच प्रकारची ही आपली सर्वांची परंपरा आहे. आपलं नवीन वर्ष सुरू होतो तो सण ही गुढीपाडव्याचा हा अमावस्येला साजरा होतो. आपले तिन्ही महिन्याचे साजरे होणारे सण की जो आपला शेतकरी बांधव बैलपोळा साजरा करतो तो आषाढ श्रावण आणि भाद्रपद वेगवेगळ्या ठिकाणी या तिन्ही महिन्याच्या अमावस्यालाच हे सण साजरे होतात. त्यामुळं आपल्या सर्वांची भावना ही तिमिराकडून तेजाकडे दीप प्रज्वलन करू याचा अर्थच असा आहे की आपलाही प्रवास दुःखाकडून सुखाकडे होत राहू. पण त्या पेटवून जसा अंधार नाहीसा होतो तसे आपल्या मनाची मरगळ जाऊन अनेक चांगले विचार आपल्या मनात निश्चितप्रमाणे समाविष्ट करून आपलं दुःख नाहीसं करून आपला प्रवास हा सुखाच्या दिशेने व्हावा. आपलं पाऊल हे दुःखाकडून सुखाकडे तिमिराकडून तेजाकडे आणि अशी आपली अशीच वाटचाल सुखाच्या दिशेने हो. सर्वांनाही आजच्या दीपावलीच्या शेवटच्या भाऊबीजेच्या दिवशी मंगलमय शुभेच्छा देऊन तुमची प्रगती वाटचाल अशीच सुखाकडे तेजाकडे हो एवढी सदिच्छा व्यक्त करून सर्वांना दिवाळीच्या सरत्याच्या शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. चंद्राला चंदन देवाला वंदन भाऊ बहिणीच्या प्रेमाचा अतूट बंधन भाऊबीज जपावे या बंधनास निरामय भावनेने जसे जपले मुक्ताई ज्ञानेश्वराने असा हा भाऊबीजेचा सण. खरं तर भाऊ हा शब्द जर वाचला उलटा वाचला तर तो उभा होतो. जो सुख दुःखात पाठीशी उभा राहतो तो भाऊ आणि त्या भाऊला ओवाळण्याचा आजचा दिवस भाऊबीज. या निमित्ताने ज्योत से ज्योत जगाते चलो आमच्या टीमचे सदाबहार गायक हे गीत घेऊन येत आहेत. संत ज्ञानेश्वर यांच्या चित्रपटातील 1964 साली गायलेलं हे हिंदी गीत आपण ऐकूया. Thank you.
शुभागमन. आपले हे मनपूर्वक स्वागत. राजकारणाला, समाजकारणाची, शिक्षणाला, संस्कृतीची आणि समाजसेवेला बांधिलकीची जोड देत आपल्या कार्याचा नंदादीप्य ठेवणारे व्यक्तिमत्व माननीय माजी आमदार संजय जगताप साहेबांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त कराव्यात. आदरणीय संजयजी जगताप साहेब. आज आपल्या सासवड नगरीमध्ये खरं म्हणजे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी पहिल्यांदाच दिवाळी पहाटचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. मी मनापासून प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आदरणीय दिदी या ठिकाणी आहेत, लांडे वहिनी आहेत, चौरे वहिनी आहेत, आदरणीय इंदिराताई या ठिकाणी आहेत, मैत्रीताई पवार, त्याचप्रमाणे मुले सर आहेत, आमचे सुहास बापू, आपल्या या नगरचे माजी उपनगराध्यक्ष, यांच्या माध्यमातून खरं म्हणजे एवढी चांगली पर्वणी आपल्या सगळ्यांना आज लाभली आहे. या ठिकाणी ज्यांनी खरं म्हणजे पुरंदर तालुक्यामध्ये संप्रदायाची सुरुवात देवकर भाऊंना, त्याचप्रमाणे तात्यांना, त्याचप्रमाणे सुधा भाऊंना घेऊन संप्रदायाची पताका संत सोपाट काकांच्या या संपूर्ण तालुक्यामध्ये वाढवली. ते आदरणीय सकाराम भाऊ असतील, आदरणीय चौरे साहेब आहेत, चौरेताई आहेत, त्याचप्रमाणे सागरजी आहेत, लांडगे शेट आहेत, सर्वांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. संजयराव काटकर आणि खरं म्हणजे सूत्रसंचालन जे सुरेखपणे करतात ते आदरणीय फडतरे सरांचं सूत्रसंचालन म्हणजे कार्यक्रमा एवढंच त्यांचं सूत्रसंचालन ऐकावं मार्मिक गोष्टी ते प्रत्येक ह्याच्यातून वाक्यामधून बोलत असतात. ते आदरणीय फडतरे सर आपल्या गावच्याच कन्या आणि खरं म्हणजे खूप सुरेखपणे सुरील आवाजामध्ये आता त्यांनी ज्योत से ज्योत जोडो हे सुरेख गाणं आपल्याला या ठिकाणी गायलं. त्या असतील त्यांचं सर्वच एकूण सर्व त्यांची टीम असेल सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. टाकोली साहेब आहेत, आबा आहेत, वकील साहेब मागे, सावंत साहेब बसलेले, सगळ्यांच्याच वतीने खूप मनापासून सरांनी खूप छान सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिले. ॲडव्होकेट वकील साहेब, भोले साहेब या ठिकाणी आहे, सगळ्यांचंच खूप मनापासून या ठिकाणी मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खूप चांगली सांस्कृतिक वाटचाल खरं म्हणजे आपल्या गावठाण परिसरामध्ये झाली. उद्याच्या काळात याचं सातत्य आपल्या दुकाई मातेच्या या परिसरामध्ये मंडपामध्ये त्या ठिकाणी राहील हीच खूप चांगली सुरुवात आहे. कारण आज दत्तनाना असतील, टाकोले साहेब या ठिकाणी पत्रकार आहेत, आमचे शिंदे सगळ्यांच्याच वतीने 19 वर्ष त्यांनी सातत्य दिवाळी पहाटचं ठेवलं आणि आज 19व्या वर्षी हाही गावातलं रुग्ण आणखी एक नवीन उगवलं. खूप मनापासून बरं वाटतं. आपण नेहमी म्हणतो की सासवडच्या खालोखाल आपली सासवडची ओळख, पुण्याच्या खालोखाल ही सांस्कृतिक राजधानी म्हणून आहे आणि त्याची प्रचिती आजच्या या कार्यक्रमाने या ठिकाणी होती. आदरणीय डॉक्टर साहेब पण या ठिकाणी आले, त्यांचे स्वागत करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दिवाळी पहाटच्या खूप खूप शुभेच्छा देतो. की दिवाळी करता दिवाळी पाडवा आजची भाऊबीज आपल्या सर्वांनाच खूप सुख समृद्धीच्या आणि भरभराटीचं जावं. हे वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच परमेश्वरच्यांनी तुकाई मातेच्या त्यांनी प्रार्थना करतो. आमचे सहकारी तालुक्याचे आपल्या सासवड शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आनंद भैया या ठिकाणी आहेत, संतोषराव गिरमे या ठिकाणी आहेत, कबरे साहेब आहेत, सगळ्यांच्याच वतीने पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सर्वांना. या दीपावली पर्वाच्या पुरंदर काळाबांच्याकडून शुभेच्छा देतो. आदरणीय संजय सर आणि इतर इथं जमलेले सगळे मान्यवर, खरं तर सामाजिक क्षेत्रात असून राजकीय क्षेत्रात असून या सगळ्या नेतृत्वांनी जर सांस्कृतिक क्षेत्राला भरघोस पाठिंबा दिला, सक्रिय पाठिंबा दिला, तर आपल्याला जे ध्येय गाठायचे, जे समाजात सौहार्द तयार करायचे, आनंद निर्माण करायचा आहे, तो खूप लवकर चांगल्या पद्धतीने होतो, सर्वसमावेशक पद्धतीने होतो. आणि हीच एक छान धारणा आम्हाला ठेवून पुरंदर काळामध्ये गेली 3 वर्ष कार्यरत आहे आपल्या इथे. चित्रकला क्षेत्रात असो, नृत्य असो, वादन, संगीत आणि इतर सगळ्या बऱ्याचशा कला.
तर ह्या कलांच्या वाढीसाठी, विस्तारासाठी आणि खूप चांगल्या प्रकारच्या पोषणासाठी सगळा कलामंच आपला प्रयत्न करत असतो. गेल्या 2-3 वर्षात सासवड परिसरात 2-3 वाचनकट्टेही चालू झाले. निवृत्त महिला, आता पवार ताई आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली, देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली आपले जे निवृत्त शिक्षक आहेत, निवृत्त प्राध्यापक आहेत, प्राचार्य आहेत, ह्या लोकांनी इतका चांगला सक्रिय पाठिंबा दिला आहे. गेल्या 2 महिन्यात अजून 2 वाचनकट्टे आपल्या परिसरात चालू झाले. एक दर महिन्याच्या पहिल्या रविवारी चित्रकलेचा वर्ग होतो. आपल्या परिसरात इतके चांगले चांगले चित्रकार आहेत, खूप सक्रियपणे आणि कुठल्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न करता ही सगळी मंडळी एकत्र येतात, चांगलं काहीतरी वातावरण तयार करतात. आज हेच बघा, दीदींनी या सगळ्या रोपट्याला वाढवायच्या 5-7 वर्षापासून सुरुवात केली. दीदींची आज्ञा आली की संजय दादा या कार्यक्रमासाठी सक्रिय होतात. संजय दादांनी हे सूत्र ह्या कार्यक्रमाची सगळी सुवर्णताईंकडे दिली आणि सुवर्णताईंनी एकट्याने गेल्या फक्त 2 दिवसात हा सगळा समन्वय त्यांच्या ह्याने घडवून आणला. त्यांच्या शब्दाला मान देऊन आपल्या पुरंदर तालुक्याचं तालवैभव धोडकर सर येत आहेत, ज्यांनी पूर्ण सगळ्या मंगेशकर कुटुंबियांचा वरद असतं, सगळा स्नेह ज्यांना भरपूर लाभलाय. लता दिदी, पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा कुठलाही कार्यक्रम असो, परदेशातला देशातला, त्यांच्या सगळी जबाबदारी आपल्या राजेंद्रजी वर असायची. इतका मोठा सगळा मान देणारी माणसं येत आहे. आपल्या घराण्याचे सुपुत्र येते मच्छिंद्र दीक्षित सर, गुलाब भुदे सर, त्यांच्या कन्या, इतकं सुंदर वातावरण येते. दीक्षित सर, त्यांच्या 2 कन्या, सगळे ते घराण्यातले सगळे गायक, तांबोळी सर, भुदे सर, शिंदे साहेब यांचं नाव नव्हतं मला माहित, पण इतकं चांगलं वातावरण मिळत सगळं सुवर्णताईंनी घालून आणला. त्याबद्दल पुरंदर कलामांच्या तर्फे मी त्यांचं आभार मानतो. दूरकर सर प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला आपले हे खरं खूप मोठे आपलं वाक्य आहे. इतक्या सकाळी 4:30 वाजता पुण्यातनं निघून बरोबर 5:30ला इथं येणं पत्नी सकट हे साधन आहे. आपल्याला इथल्या इथे यायला आपल्याला 7 वाजता 7:30 वाजता, ते 5:30ला इथं आले होते. परत एकदा पुरंदर कलामांच्या तर्फे मी सगळ्यांचा आभार मानतो आणि असाच आम्हाला पाठिंबा सगळ्या सासवडकरांचा सामाजिक राजकीय क्षेत्रातील नेतृत्वाचा लाभ अशा अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. या तुकाई माता मंदिरामध्ये जेव्हा संकल्पना आली तेव्हा त्यांनी सुहास बापू लांडगे, संजयजी चौधरी, सगळे त्यांच्या मंडळातल्या कार्यकर्त्यांनी हे सगळं आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि कमी वेळामध्ये ही तयारी केली. आता यानंतर आदरणीय सुहास बापू लांडगे आपल्याला शुभेच्छा देतील आणि जसं आमदार साहेब म्हटले तशी ही परंपरा आता आपल्याला कायम ठेवायची. वहिनी साहेब जबाबदारी जरूर घेतील. मी आदरणीय सुहास बापूंना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्या. नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यात महत्त्वाचं दीदींनी सांगितलं की आमचे मिसेसला की बाबा असं असं इथे कार्यक्रम करायचा आहे. गावामध्ये कार्यक्रम आत्तापर्यंत झाला नाहीये, लोकांना लांब तिकडं पडतं, पण इथं कार्यक्रम जर घेतला तर वेगळंच होईल. तर तिथे म्हणलो ठीक आहे करून घेऊ कार्यक्रम. तर ते म्हणले की तुम्ही थोडंसं आम्हाला टेक्सचं वगैरे नियोजन करून द्या. तर म्हणलं ठीक आहे चालतंय, एवढंच काय. आणि तुकाई माता मंदिरामध्ये करतो म्हणजे आणि गावाच्या मध्यभागी कार्यक्रम हा पांढरच होतोय आणि म्हणून ते दीदींचं मी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचं हार्दिक स्वागत करतो. पहिल्यांदा तसेच संजय सर इथं, आमदार संजय सर इथं उपस्थित त्यांनी दाखवली किंवा आनंदभाई असं, आमचे सकरम भाऊ असतील, दिलीप ताते असतील, सागर असेल, सर्वच मान्यवर पत्रकार बंधू आमचे नाना भोंगळे असतील, शिंदे साहेब असतील, तुम्ही इथं आल्याबद्दल, अजून आमचे ताकवले पत्रकार असतील किंवा आमचे गिरबे असतील पाणी पुरवठ्याचे नगरपालिकेचे, सर्वच सगळ्यांचे नाव घेणं शक्य आहे. सर्व महिला वर्ग इथं आल्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि दोन शब्द सांगतो. त्या ठिकाणी आदरणीय निलिमा दिदी बोलतील आणि भाऊबीजेचा पण कार्यक्रम होईल. मी आदरणीय दिदींना विनंती करतो की गेली 27-28 वर्ष आपल्या सेंटरचं खूप छान काम चाललंय
अनेक जण आपण जोडले पुरंदर तालुक्यात. तुम्ही खूप मोठं काम करताय, तर तुम्ही शुभेच्छा द्या आणि आपल्या भाऊबीजेचा पण आपला या ठिकाणी कार्यक्रम चालतो. सर्वांना दिवाळीची खूप 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 मनापासून शुभेच्छा. अत्यंत आनंद होत आहे की आपण सगळेजण इथे दिवाळी पहाटच्या निमित्ताने एकत्र झालोय. आणि आपल्या भारताची ही परंपरा आहे आणि त्यातल्या त्यात दिवाळी सण म्हणजे सर्वात मोठा सण आहे आपल्या भारताचा. शेवटी विचार येतो की दिवाळी सणाला एवढं मोठं महत्व का देण्यात आलंय. कारण की दिवाळी म्हणजे परिवर्तनाची वेळ आहे. जसं आता आपण सगळेजण ऐकत होतो, अंधारापासून प्रकाशाकडे जाणं. अंधकार म्हणजे नेमकं कुठला अंधकार? काय फक्त चंद्र न दिसणं आणि सूर्य न दिसणं हेच अंधकार आहे का? मला हाही प्रश्न निर्माण होतो. आज प्रत्येकाच्या आतमध्ये एक अज्ञानतारूपी अंधार आहे. अज्ञानता म्हणजे मला हे नाही म्हणायचं की कोणाला काहीच ज्ञान नाहीये, तसं नव्हे. आज आपण आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये आहोत. खूप काही आपल्याला जगाचं नॉलेज आहे, परंतु कुठं तरी आज आपण आध्यात्मिक दृष्टिकोनाने स्वतःला विसरलो आहोत. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे आत्म्याचं अध्ययन करणं, स्वतःला जाणून घेणं की आपण कोण आहोत, कुठून आलो, कशासाठी आलो आणि या जगात येण्याचं आपलं कारण काय आहे. अध्यात्म आत्मजागृती करत असते आणि याची काळाची गरज आहे. आज आपण बघत आहोत की जग खूप तीव्र गतीने परिवर्तन होत आहे. एक ठिकाणी प्रगती आहे, ते एक ठिकाणी विनाश चालू आहे. प्राकृतिक आपदा चालू आहे, हाहाकार चालू आहे. हे सगळं काय आहे? परिवर्तन. ही परिवर्तन साधारण नाहीये. कारण की असं म्हटलं जातं की ज्यावेळेस परमात्म्याचं या सृष्टीवर अवतरण होतं, तर अवतरण म्हणजेच परिवर्तनाची वेळ. आणि परिवर्तनाची वेळ म्हणजेच या सृष्टीवर दिवाळी येणं, अर्थात स्वर्ग येणं. गाणं ऐकत असताना ज्योत से ज्योत जगाती चलो, प्रेम की गंगा बहाती चलो, याच्यात एक सुंदर वाक्य आलं की स्वर्ग को धरा पर लाना है. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय हेच कार्य करत आहे. या सृष्टीला स्वर्ग बनवण्याचं कार्य अर्थात स्वपरिवर्तनाने आपल्याला विश्व परिवर्तन घडवून आणायचं आहे. दिवाळी म्हणजेच आज आपल्याला आत्मज्योती प्रज्वलित करायची आहे. संकल्प असा होता की आपण दरवर्षी दिवाळी पहाटचा प्रोग्राम करत आहोत. ब्रह्मकुमारी देखील हे कार्यक्रम करत आहे. सेंटरच्या परिसरात हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो. संकल्प एकच आहे, आपल्या भारताची एवढी श्रेष्ठ संस्कृती आहे, या संस्कृतीला जपणं आपलंच कर्तव्य आहे. कुठेतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे. माझं संगीताताईंशी बोलणं झालं. संगीताताई बॅक ऑफ द कर्टन आहे, आपल्या कोणाला दिसत नाहीये, परंतु खूप मोठा सहयोग संगीताताईंचा आहे. ज्यावेळेस मनात संकल्प आला, संगीताताईंकडे मी गेले, त्यांना सांगितलं ताई असा प्रोग्राम आपल्याला घ्यायचा आहे. 3-4 कार्यक्रम आपले इथे झालेले आहेत. कधीच त्यांनी नकार दिला नाही. प्रत्येक वेळेस त्यांचा उत्साह, हो दीदी तुम्ही फक्त सांगा काय करायचंय, मी तयार आहे. ताई तुमचं खूप खूप मनापासून शुक्रिया, शुभेच्छा तुम्हाला, धन्यवाद. सर आज आपल्यामध्ये आलेले आहे, खूप खुशी होत आहे. ज्या ज्या वेळेस सरांची माझी भेट होत असते, सरांचा एक संकल्प आहे की दीदी मला एकदा माउंट आबूला जायचं आहे. तर मला असं म्हणायचंय की सर अवश्य आपण, अर्थातच आपण खूप व्यस्त असतात, पण थोडासा वेळ माउंट आबूला आपण अवश्य जाऊन यावं असं मला म्हणायचं आहे. कारण की या धर्तीवरचा स्वर्ग, कलियुगात धर्तीवरचा स्वर्ग बघायचं असेल तर माउंट आबू राजस्थान. त्याचं कारण असं आहे, अनेक जण आपल्या सभेत बसलेले आहे जे माउंट आबूला जाऊन आलेले आहे. तर मला एक म्हणायचंय की टेक्नॉलॉजी आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टींचं जर आपल्याला समन्वय बघायचं असेल
तर माउंट आबू राजस्थान आपले बरेच पत्रकार नाना पण जाऊन आलेले आहे. तर आज आपण बघूया पूर्ण एशिया खंडात 1 नंबरचा विदाउट पिलर हॉल आहे तर ते माउंट आबू राजस्थान मध्ये ब्रह्माकुमारीच आहे, ज्याला डायमंड हॉल असं म्हटलं जातं. सोलार सिस्टम आपल्या माउंट आबू राजस्थान मध्ये ब्रह्माकुमारीच तर्फे आहे. विश्वातला 1 नंबरचा सोलार सिस्टम जे 25 ते 30 हजार लोकांचा स्वयंपाक एका तासात होतो सर. इतकं सुंदर म्हणजे ते आहे, पाहण्यासारखं आहे. धर्तीवरचा स्वर्ग म्हणायला हरकत नाही. जेव्हापर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचत नाही तेव्हापर्यंत कल्पना करणं इज डिफरंट आणि प्रॅक्टिकल पाहणे इज डिफरंट. तर अवश्य मी म्हणेन की आपल्या सगळे जितके जण आहे सगळ्यांना मी इन्व्हाइट करते की माउंट आबू राजस्थानला एकदा आपण सगळेजण जाऊन येऊया, पाहूया की काय आहे धर्तीवरचा स्वर्ग. तर दिवाळीचे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सगळे कलाकार खास स्वर्णाताईंनी लगेच होकार दिला, ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर दुर्गर सर तुमचं तर मी खूप खूप मनापासून अभिनंदन करते. तुम्ही आपल्या परिवारासहित ताईला घेऊन आलात, एक नवीन ओळख आम्हालाही झाली आहे. ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाशी तुमची ओळख झालेली आहे. तर आपलेही खूप मनापासून मी अभिनंदन करते. आता आज भाऊबीज आहे तर भावाला तर ओवाळणं आपला हक्क आहे. तर सरांना मी विनंती करते, सर आपण इथे या. Thank you.
दीपावलीच्या सणाच्या निमित्तानं हा भाऊबीजेचा गोडवा या ठिकाणी आपण सर्वजण अनुभवला. एक दिवा सुखाचा, यशाचा, समाधानाचा, समृद्धीचा, आरोग्य, ज्ञानाचा आणि शांतीचा या दीपोत्सवाच्या प्रमुख कुमारी निमा देवी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न झालेला आहे. शेवटचे 2च गीतं आम्ही या ठिकाणी घेणार आहोत आणि कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. एक देशभक्तीपर गीत होईल आणि बहिरवणी कार्यक्रमाची सांगता होईल. ए मेरे वतन के लोगो, हे भारतातील सर्वात भावनिक आणि देशभक्तीपर पूर्ण गीतापैकी एक आहे. या गीताने गीतकार प्रदीप आणि संगीतकार श्री रामचंद्रन, गायिका लता मंगेशकर यांनी गायलेलं हे भारतीय सैनिकांच्या बलिदानाचं स्मरण करून देणारं गीत ए मेरे वतन के लोगो. या ठिकाणी सन्माननीय संजयजी सरांना सन्मानित केले जात आहे. मेरे वतन के लोगो, देशभक्तीपर गीत या ठिकाणी सादरीकरण होईल आणि बहिरवणी कार्यक्रमाची सांगता होईल. त्या बलिदानाचं स्मरण करून देणार प्रत्येक भारतीयांच्या हृदयात विराजमान झालेलं हे गीत ए मेरे वतन के लोगो.
सुख शांती समाधान समृद्धी ऐश्वर्य आरोग्य प्रतिष्ठा या सप्त रंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय हो ही दीपोत्सवाच्या निमित्ताने तेजोमय शुभेच्छा आमच्या जवानांना शेतकरी बांधवांना आणि उपस्थित सर्वच कला रसिकांना दरम्यानच्या काळात भाजपचे अध्यक्ष सन्माननीय शेखरजी वळणे साहेबांच्या ठिकाणी आपण आपलं ही मनपूर्वक स्वागत। शेवटी भैरवी होईल आणि भैरवीनंतर गणपतीची आरती होईल आणि नंतर कार्यक्रमाची सांगता होईल। दरम्यानच्या काळात आमच्या कलावंताचा सत्कार सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल। शेवट करूया भैरवीने, त्यानंतर सत्कार आणि गणपतीची आरती। भैरवी पांडुरंग श्रीरंग भजनी मना अत्यंत भावपूर्ण आणि भक्तिरसात नाजूक मराठी अभंग भक्तिगीत यामध्ये भक्तीची विठोबाच्या चरणी विलीन होण्याची तळमळ आणि भैरवी रागाच्या छायेत रंगलेली भक्ती विठोबा पांडुरंगाच्या विविध रूपातलं स्मरण म्हणजे पांडुरंग श्रीरंग भजनी मना। पांडुरंग श्रीरंग भज रे मना, पांडुरंग श्रीरंग भज रे मना, भज रे मना भज रे मना। पांडुरंग श्रीरंग पांडुरंग श्रीरंग भज रे मना, पांडुरंग श्रीरंग भज रे मना, भज रे मना भज रे मना, भज रे मना भज रे मना। असा काय मानव देह असा काय मानव देह पांडुरंग श्रीरंग भज रे मना, पांडुरंग श्रीरंग भज रे मना, भज रे मना भज रे मना भज रे मना।
श्रीरंग भजे मना भजे मना भजे भजे मना भजे मना तुका म्हणे एक करा हरिचरण तुझ धरा तुका म्हणे एक करा आ, हरिचरण तुझ धरा
आम्ही कार्यक्रमाची सांगता करीत आहोत. पांडुरंगासारखा देव नाही, माऊली तुकोबासारखे संत नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही आणि वारकरी संप्रदायाशिवाय खरा पंथ नाही. ह्या विठ्ठल नामाने आम्ही कार्यक्रमाची सांगता करीत आहोत. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी सन्माननीय भाजपचे अध्यक्ष शेखरजी वडणे साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. मी निलिमा दिदींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय सासवड यांच्या वतीनं हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आहे. विशेष करून आमच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. चुकूनही माझा कुणाचा नाम उल्लेख झाला नाही, परंतु तुमच्या सर्व बहिणीच्या वतीने आम्हा भावांना ओवाळणी आहे. मी आपलं शब्द सुमनाने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि उपस्थितीसाठी सर्व कला रसिक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. काहींचा नामोल्लेख झाला, काहींचा झाला नाही, परंतु आपण सर्वजण आदरणीय आहात, तितक्याच लाख मुलाचे आहात. कलेची जाण आहे म्हणूनच आपण इथपर्यंत आलात. मी आमच्या स्वरसाधक टीमच्या वतीने आपले शब्द सुमनाने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. या 2 सत्कारानंतर आमच्या कला मंचाचा सत्कार होईल, त्यानंतर गणपतीची आरती होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल. खरं तर परवा दिवशीच आम्हाला कार्यक्रमाच्या सूचना मिळाल्या आणि हा कार्यक्रम करायचा आहे आणि मग फोनाफोनी आणि मग सगळ्यांची जुळवणी. एकही जागेवरचा माणूस नाही, परंतु सगळ्यांनी जागेवर खेळून ठेवण्याचं काम मात्र या ठिकाणी आमच्या कला मंचाच्या वतीने केलं. हे 7 स्वर सारे गमन भजन निसा, हे 7 स्वर आहेत, 7 वार आहेत आणि सप्तग्रह सप्तरंग, हे सगळं 7 मध्ये हे सगळं चालतं. तुमची तेवढी 7 मिळाल्यामुळे हा खेळ खेळलेला आहे आणि हा मेळ झुलून आलेला आहे. याचे सर्वश्री आमचे दुलकर साहेब आहेत, आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम काम करते. आजच्या कार्यक्रमाचा संगीताचा साथ ज्यांनी खऱ्या अर्थाने चालवला ते आमचे सिंथसायझर ते असणारे समद खान पठाण यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि या स्वागत सत्कारानंतर सर्व कला वृंदांचा या ठिकाणी सत्कार होईल. नंतर गणरायाची आरती होईल आणि मंगल कार्यक्रमाची सांगता होईल. गणपती आणि देवीची आरती या ठिकाणी आहे. नाव जरी तुकाई असलं तरी हा देवीचा अवतार आहे आणि खऱ्या अर्थाने आज आपण तुळजापुरामध्ये आहोत. सासवड ही तर सांस्कृतिक नगरी आहे, संवत्सर नगरी असं सासवडला म्हटलं जातं आणि या नगरीमध्ये आपण सर्वजण आहात. आपण भाग्यवान. आम्ही या ठिकाणी निमंत्रित करतोय मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कलावृंदांना आपण सन्मानित करायचं आहे. सुरुवातीला असं म्हटलं जातं की देवादिदेव इंद्र, देश पातळीवरती मोदी नरेंद्र आणि क्रिकेटमध्ये म्हणलं तर धोनी महेंद्र आणि महायुती म्हणलं की फडणवीस देवेंद्र आणि महाविकास आघाडी म्हणली की पवार शरदचंद्र आणि संगीत म्हणलं की दुरकर राजेंद्र. यांना या ठिकाणी सन्मानित केलं तर मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दुरकर साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं. आज योगाने त्यांच्या सौ सुद्धा उपस्थित आहेत. या ठिकाणी डॉक्टर उषाताई सहपत्नी हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. डॉक्टर उषाताईंना मी विनंती करतो की आपणही दुरकर साहेबांच्या समोर द्यायचा आहे. सहपत्नी आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. अत्यंत श्रवणीय अशी दिवाळी पहाट आणि दिवाळी पहाट कलाकारांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. सन्माननीय संतोषजी गिरमे आणि त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. सन्माननीय डॉक्टर भोले साहेबांना विनंती की आपण या सत्कार सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचे. सर्वच मान्यवर मंडळी आहेत. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबला वादक पकवादक सन्माननीय राजेंद्रजी धुरकर यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. आपलं
यानंतर मी मंचावरती निमंत्रित करतोय की ज्यांनी सुंदर असं ढोलक आणि पकवाज वाजवलेलं आहे ते कऱ्हेच्या पाण्यातील रत्न गरड्या गावचे सन्माननीय चंदूलालजी तांबोळे यांना मी मंचाकडे निमंत्रित करतोय. त्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जातं. श्रीयुत चंदूलाल तांबोळे यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. ज्यांनी तबल्यावरती सुरेल अशी साथ दिली आणि उभरता संगीत क्षेत्रातील सितारा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते श्री स्वप्नीलजी जगताप यांना मी विनंती करतो की आपल्याला मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जाते. श्रीयुत चंदूलालजी तांबोळे यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. माननीय शेखरजी ओढणे भाजपा अध्यक्ष पुणे यांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. पुरंदर ही कलाकारांची भूमी आहे, सांस्कृतिक नगरी आहे. एक उभरता संगीत क्षेत्रातील सितारा स्वप्नीलजी जगताप उत्कृष्ट तबला वादनाची त्यांनी साथ दिलेली आहे. आदरणीय सुहास बापू लांडगे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. हार्मोनियमवरती ज्यांनी उत्कृष्ट अशी साथ दिली ते गरवेगावचे भूषण, आपल्या पुरंदरचं भूषण श्रीयुत मच्छिंद्रजी दीक्षित यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचे. सन्माननीय आनंद भैया जगताप यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण मच्छिंद्रजी दीक्षित यांना या ठिकाणी सन्मानित करावं. संगीत विशारद मच्छिंद्रजी दीक्षित यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. यानंतर खऱ्या अर्थाने इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर ज्या गीतामध्ये केला जातो ते सिंथसायझरवरती ज्यांनी सुंदर अशी साथ दिली ते समद खान पठाण सिंथसायझरवरती ज्यांनी उत्कृष्ट वादन केलं त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. आदरणीय हरिभक्तपरायण सखारामजी लांडगे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जात आहे. सखाराम बापू लांडगे यांच्या शुभ हस्ते समद खान पठाण साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. यानंतर आपल्या पुरंदरच्या गाणी कोकिळा खऱ्या अर्थाने आमदार साहेबांनी त्यांना कौतुकाची थाप दिली की मेरे वतन के लोगो तुमच्याकडे ऐकल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने मला लता दीदींची आठवण झाली. त्या आपल्या सासोडच्या गाण कोकिळा सुवर्णाताई नाळे तथा भोले त्यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या तालमीत त्या तयार झाल्या आणि इवलेशे रोप लाविले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. आमच्या सुवर्णताईंना या ठिकाणी निगमालींच्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहे. यानंतर संगीत विशारद सन्माननीय गुलाबजी बुधे यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. अनुप जलोटा यांची आठवण करून देणारे हे जे गायक आहेत ते गुलाबजी बुधे आपल्या बेलसर गावचे आहेत. तिथे स्वराज्याची पहिली लढाई झाली आणि तिथेच विजयाची मुहूर्त मिळवली गेली. ती गुलाबजी बुधे यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. आणि आमच्या दीक्षित साहेबांच्या दोन्ही कन्या एक स्वरा आणि ज्ञानेश्वरी या दोघींना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. मी दोघींना विनंती करतो की आपण मंचाकडे यायचं आहे. आपण दोघींना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. नमस्कार. आणि हा आत्ताचा कार्यक्रम आपल्या ताकदीच्या सूत्रसंचालनाने जी उंची वाढवून गेला त्याचे सूत्रसंचालक हरिभक्त परायण बाळासाहेब फडतरे यांचाही सन्मान माननीय आमदार साहेबांनी करावा अशी विनंती करतो. अत्यंत सुंदर आणि समयोचित सूत्रसंचालन निवेदन करणारे आपले बाळासाहेब फडतरे
यांचा सन्मान मी मान्य आमदार साहेबांना विनंती करतो की आपण हरिभक्त फडतरे यांना या ठिकाणी सन्मानित करावं. त्याचप्रमाणे आमच्या पवारवाडीचे ज्यांनी साऊंड सिस्टीम या ठिकाणी सांभाळली ते त्यांनाही विनंती आहे की आपण कृपया पुढे येऊन आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. हर्षद पवार, हा सुंदर आवाज सगळ्यांच्या पर्यंत पोहोचला ते हर्षद पवार यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. ही सर्व व्यवस्था ज्यांनी आपल्याला करून दिली ते तुकाई माता देवस्थानचे सर्व कार्यकर्ते त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात आपण सत्कार करूया की एवढं चांगला कार्यक्रमासाठी सगळं उपलब्ध करून दिलं. आणि सासवडमध्ये ब्रह्मकुमारीचा पहिल्यांदाच गावामध्ये कार्यक्रम होता. प्रातिनिधिक स्वरूपात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार ब्रह्मकुमारीच्या वतीने स्वीकारावा. सुहास बापू लांडगे, संजयजी चौरे, आमचे सखाराम लांडगे ही सगळी मंडळी या तुकाई माता मंदिराचे व्यवस्थापक आहेत. त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपाचा सत्कार आदरणीय दिदी बहुंचा सत्कार या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात आपण करूया. सगळ्यांच्या वतीने ज्येष्ठ हरिभक्त परायण सखाराम भाऊ यांना सन्मानित केले जाते. दिलीप दादा लांडगे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कृष्णा धर्माधिकारी टाळावर ज्यांनी अप्रतिम साथ केली. महात्मा फुले सार्वजनिक गणेश मंडळ आणि तुकाई माता मंदिर या दोन्ही मंडळांचं खूप सहकार्य झालं. आणि ही परंपरा आता बापूंनी सांगितलं ही परंपरा आपल्याला कायम टिकवायची. तर भाऊबीजेला आपल्याला दिवाळीचा पहाट तुम्हा सगळ्यांच्या वतीने मी दिदींना सांगतो की आपल्याला हे दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी करायचा आहे. आणि या सगळ्यांचं ऍडव्होकेट फुले की ज्यांचं आम्हाला संगीत क्षेत्रामध्ये खूप मार्गदर्शन असतं. आज खरं म्हणजे आपल्या या तुकाई मातेच्या सभा मंडपामध्ये आपल्या सासवडमध्ये प्रजापती ब्रह्मकुमारीश्वरीय विश्वविद्यालयाची त्यांनी शुभारंभही केला आणि गेले अनेक दशक या ठिकाणी धर्माचा आणि प्रजापती ब्रह्मकुमारीच्या विचारांचा प्रसार ज्यांनी आपल्या चौकान काकांच्या परिसरामध्ये केला. तर दिदींना मगाशी दिदींनी सांगितलं माझी इच्छा आहे, परंतु आता आदरणीय बाई पण या ठिकाणी मैत्रीबाई आहेत, वहिनी आहेत, लांडगेताई, चौरेताई, सगळ्यांनाच विनंती करायची की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र जायचं. आणि मी सांगितलं मी नियोजन करतो पण आम्ही सगळे एकत्रच येऊ आणि शक्यतो आम्ही जानेवारी फेब्रुवारी मध्येच येऊ. धन्यवाद. पृथ्वीवरला स्वर्ग बघायचा असेल तर माउंट आबूला जायलाच पाहिजे. या ठिकाणी हा सगळा कार्यक्रम आपल्या सगळा बंदिस्त केला ते आदरणीय शिंदे पत्रकार आहेत, फोटोग्राफर आहेत आणि खूप जाण आहे त्यांना कार्यक्रमाची. तर त्यांचाही सत्कार आमदार संजयजी जगताप यांच्या हस्ते होतोय. आदरणीय शिंदे आणि हे सगळं चित्रीकरण आहे सुहास बापू तर शिंदेच्याकडून आपल्याला हा ठेवा आहे. त्यांनी कालच मला सांगितलं की सगळं तुम्ही करता त्याचा रेकॉर्ड व्हायला पाहिजे आणि ते रेकॉर्ड त्यांनी केलेलं आहे. तर त्यांच्याकडून आपण ती युट्यूबची लिंक वगैरे तुम्ही मंडळाच्या वतीने घेऊ शकता. आदरणीय जगदीशजी शिंदे, आमदार श्री संजयजी जगताप यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं चित्रीकरण ते करतात. खूप छान त्यांना त्याची जाण आहे. त्यानंतर सर्वांनी आरतीसाठी ऍक्च्युली खरं सांगू का आता खरंच कॅमेरा पहिल्याच हातात
नंबर घ्यायचा का तुला डोळ्याचा हा गेलं ना घेतलं की दाखवले साहेब आमचं झालं 5 मिनिटं लता मंगेशकरची पदवी दिली तिला. वेड्या बहिणीची वेडी माया दिवाळीच्या खूप शुभेच्छा. घ्या आम्हाला पण रेकॉर्ड चालू आहे रेकॉर्डिंग चालू आहे घ्या ना आम्हाला कानी घ्या कधी येतो कार्यक्रम 5 तारीख दिनांक 5 नोव्हेंबर 2025 या दिवशी आपला पुरंदर कला मंचाच्या वतीने संगमेश्वर मंदिरात दीपोत्सव होणार आहे. त्याही कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं. नृत्य गायन वादन असा बहारदार कार्यक्रम आहे. शास्त्रीय संगीत, शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन असा तिहेरी कार्यक्रम आहे. तर या सर्व कार्यक्रमाचा आपण सासवडकरांनी जरूर लाभ घ्यावा ही मी आपणा सर्वांना विनंती करतो. वहिनी 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 अंबाकी साड्या जा की इकडे आई इकडे जा आंबे तिकडे काम भेटू पुढच्या वर्षी कार्यक्रमाला परत सकाळ ह्याच कार्यक्रमाला पुढच्या वर्षी भेटू परत. एकही छान झाला कार्यक्रम. आपल्याला बाहर आएंगे तो फूल खिलेंगे, बाहर आएंगे तो फूल खिलेंगे, अगले साल ऐसा प्रोग्राम रहे तो हम फिर मिलेंगे. जय हिंद, रामकृष्ण हरी. आई अंबाबाईचा आई अंबाबाईचा आणि खरं शांतीच्या मार्गातील आम्हाला हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला. मी सर्व कलाप्रेमी रसिक मंडळींचा प्रत्येकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपले रजा देतो. रामकृष्ण. ओम शांती. ताईंच्यामुळे पाठ झाला. थँक्यू. संजय राव या ना. त्यांच्या कोणत्या काढा
ओम शांती. फोटो पण घे. हो घेतो. ओके लुक अप प्लीज. शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. भारत माता की वंदे. माझ्याकडे फोटोचा कॅमेरा कुणाकडे ह्यात घेतो मी. हे बाळा ये लवकर घे. ओके चालू त्या का पिच करतो.